ऊसाला पहिली उचल 3300 रुपये मिळावी या मागणीसाठी ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आज अगस्ती सहकारी साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले। तसेच ऊस तुटून गेल्यानंतर 14 दिवसांच्या आत पहिली उचल देण्यात यावी ही मागणी यावेळी करण्यात आली। ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सबंध अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या कारखान्यांना निवेदन देऊन पहिली उचल ऊसाला किमान 3300 रुपये द्यावी ही या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये 8 दिवस कारखाने बंद ठेवून त्या ठिकाणी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने जोरदार संघर्ष झाला। त्याचा परिणाम म्हणून अनेक कारखान्यांनी पहिली उचल 2800 रुपये आणि भाव 3000 पेक्षा जास्त देऊ अशा प्रकारची लेखी मागणी मान्य केलेली आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणची कोयताबंदी उठवण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हे आंदोलन विस्तारतंय। आता अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारची निवेदनं देऊन या ठिकाणी सुद्धा 3300 रुपयापेक्षा जास्त पहिली उचल ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत। आज अगस्ती सहकारी साखर कारखान्यापासून निवेदन देण्याची सुरुवात आम्ही करतो आहे। या कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि सहकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचा शब्द हा आम्हाला दिलेला आहे। येत्या 7-8 दिवसामध्ये तातडीनं नियोजन करून पहिले उचलीबद्दलची कारवाई ते पूर्ण करतील आणि अधिकाधिक भाव हा आमच्या मागणीनुसार देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलेला आहे। शेजारचा संगमनेर तालुका आहे, थोरातांचं नेतृत्व आहे, त्याच्यानंतर विखे साहेबांचं नेतृत्व आहे, काळे साहेब आहेत, कोल्हे साहेब आहेत, तनपुरे जी आहेत, वेगवेगळे साखर सम्राट आणि साखर कारखानदार या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत। सर्वांना आम्ही अपील करतोय की तातडीनं त्यांनी पहिली उचल ही 3300 पेक्षा जास्त देऊ या आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा। त्यांनी तर तो केला तर ठीक, नाही केला तर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा जबरदस्त शेतकऱ्यांचं आंदोलन या मागणीसाठी आम्ही सुरू करणार आहोत।